आणि आपल्याला अनेक गोष्टी पाहण्याची, शिकण्याची, समजण्याची गरज आहे. देवाच्या गोष्टींबद्दल, त्या समजून घेण्याबद्दल आपण अज्ञानी नसावं. तुम्हापैकी ज्ञानाने जो उणा असेल त्याने ते माझ्याकडे मागावे, असं देवाचं वचन सांगतं. प्रभूचं वचन समजणं, त्याचं आकलन प्राप्त होणं, त्याच्याद्वारे प्रगटीकरण मिळणं, त्याच्यामधून आपल्याला नवीन गोष्टी समजणं, हे आपल्या जीवनासाठी फार गरजेचं आहे. या प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या आहेत, तरीही ती प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाची आहे, फार इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या गरजेची आहे. आपल्याला ती मिळालीच पाहिजे असं अगत्य आहे या गोष्टींचं, की आपलं जे जीवन आहे हे देवाच्या वचनाभोवती आहे. आपल्या जीवनाचं सार जे आहे ते देवाचं वचन आहे आणि म्हणून देवाच्या वचनाच्या बाहेर आपलं जीवन नसावं, या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही म्हणतात हे काय, तुम्ही कुठलं सणांचं काय बोलले काय नाही, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. परंतु जे सण आहे, शाबात दिवस जे आहे, ह्या सर्व परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आहेत. जर आपण उपदेशकाचं पुस्तक पाहिलं आणि त्याचा जर 12वा अध्याय पाहिला, उपदेशक याचा 12वा अध्याय आणि त्याची 13 आणि 14 शेवटची जी 2 वचनं आहेत ती जर आपण पाहिली, तर त्या ठिकाणामध्ये उपदेशकाचं जे पुस्तक आहे ते एक सर्वात ज्ञानी आणि सर्वात वैभवशाली जो राजा होता, की ज्याच्यासारखं ज्ञान आणि वैभव कोणालाच प्राप्त झालं नाही, त्या शलोमोन राजाने लिहिलेले आहेत उपदेशकाचं पुस्तक. आणि त्या ठिकाणामध्ये तो सांगत आहे, संपूर्ण पुस्तकात त्याने अनेक गोष्टींचा बोध केलेला आहे, परंतु तो जो सरते शेवटी काय सांगत आहे आपल्याला, त्या पुस्तकाचं क्लोजिंग कशाच्याद्वारे करत आहे आपण ते पाहणार आहे. उपदेशक 12, 13 आणि 14. आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. या ठिकाणामध्ये उपदेशक जो आहे किंवा शलोमोन राजा जो आहे, तो ज्या गोष्टी सांगत आहे त्या काळातले लोक त्यांच्यासाठी नाही आहेत ह्या फक्त. तर ह्या ठिकाणामध्ये 14वं वचन जर सांगत आहे तर देव न्याय करणार आणि झाडाझडती घेणार, म्हणजे तो न्यायाचा दिवस जो आहे, शेवटचा जो न्याय होणार आहे त्याच्याबद्दल बोलत आहे. भविष्यात्मक गोष्टी बोलत आहे, प्रॉफिटिकल वर्ड्स आहेत हे. भविष्यात्मक गोष्टी तो ह्या ठिकाणामध्ये बोलत आहे की ज्या दिवशी न्याय होणार आहे, सर्वांचा न्यायाचा दिवस असणार आहे, तर त्या दिवशी काय होणार आहे हे तो सांगत आहे की देव जो आहे तो न्याय करणार आहे, झाडाझडती घेणार आहे. पण त्याच्या अगोदरच्या वचनात त्यांनी खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलेली आहे की कुठल्या बेसवरती, कुठल्या गोष्टीवरती आधारित परमेश्वर न्याय करणार आहे. तर 2च गोष्टी त्यांनी सगळ्यात महत्त्वाच्या सांगितल्या. एक म्हणजे परमेश्वराचं भय धरणं आणि दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराच्या आज्ञा पाळणं. ह्या 2 गोष्टी करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या त्याच्या न्यायासमोर आणि झाडाझडती घेण्याच्या दिवशी टिकू शकतात. त्यांनी त्या ठिकाणामध्ये एक गुपित, एक रहस्य आणि ज्ञानाचे शब्द सांगितलेले आहेत आपल्या सर्वांसाठी. अजून न्यायाचा दिवस आलेला नाही. आपल्यासाठी महत्त्वाचं, मी किती लोकांना काय सांगितलं, मी किती लाखो लोकांच्या समोर जाऊन उपदेश केला, मी किती ओरडून आरडून काय प्रार्थना केल्या, मी हे केलं, मी ते केलं, मी माझ्या सभेमध्ये इतक्या लाखो लोकांना हे आरोग्य मिळालं, असं झालं, मेलेले लोक उठले, खूप लोकांना ब्लेसिंग्स मिळाले, ह्या सगळ्यांवरती माझा न्याय होणारच नाही प्रियांनो. ते तर एक आपण प्रभूची सेवा करत आहे. त्या सर्व गोष्टी ज्या करू, ज्या किती आत्म्याने आणि खरेपणाने जो व्यक्ती करल त्याच्यानुसार प्रत्येकाला पारितोषिक मिळणार आहे. परंतु खरा जो न्याय आहे तो आपल्या वैयक्तिक जीवनासंदर्भात होणार आहे. आपली पब्लिक मिनिस्ट्री जी सार्वजनिक लोकांच्या समोर दाखवण्यासाठी जी सेवा करतो त्याच्याद्वारे आपला न्याय आणि झाडाझडती होणार नाही. माझं वैयक्तिक जीवन, प्रभूबरोबरचे नातेसंबंध काय आहेत याच्यावरती माझा आणि प्रत्येकच व्यक्तीचा वैयक्तिकरित्या परमेश्वर न्याय करणार आहे.
आणि दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहे. सर्वात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराचं भय धरणं. देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराचं भय धरणारा जो व्यक्ती आहे, नम्रता आणि परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान आणि जीवन आहे. देवाचं वचन सांगतं धन, सन्मान आणि जीवन पण पाहिजे असेल त्याच्यासाठी सुद्धा तीच चावी सांगितलेली आहे. ज्ञान पाहिजे आहे त्याच्यासाठी सुद्धा भयच धरणं गरजेचं आहे. परमेश्वराचा न्यायाचा झाडाझडतीचा दिवस येणार आहे, त्यावेळेस जर टिकून राहायचं आहे त्यावेळेस साठी सुद्धा परमेश्वराचं भयच महत्त्वाचं आहे. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये माझं वागणं, माझं कृती करणं, माझं बोलणं आणि माझे विचार ह्या सर्व गोष्टींचा परमेश्वराच्या समोर न्याय होणार आहे. आणि म्हणून मी विचार करताना, मी शब्द बोलताना आणि मी कृती करताना या तीनही गोष्टी करत असताना नेहमी परमेश्वराचं भय माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. जे विचार असतात मनुष्याचे, त्याचा 5 टप्प्यांमध्ये प्रवास असतो. जे विचार असतात त्यांची सर्वात प्रथम सुरुवात जी असती ती आपल्या मनात, अंतःकरणात, हृदयामध्ये होत असते. हृदयामध्ये आलेले विचार जर चांगले असतील, कारण त्या ठिकाणात पवित्र आत्मा सुद्धा आहे, तो आपल्याला लगेच सांगून देतो, तो लगेच जाणीव करून देतो की देवाच्या वचनाने, देवाच्या इच्छेनुसार हे विचार आहेत नाहीत, हे चांगले आहेत नाहीत, हे आपली उन्नती करणारे आहेत का, देवाचं गौरव करणारे आहेत का, परमेश्वराचा स्वभाव प्रकट करणारे आहेत का. असे जर ते विचार असतील तर ठीक आहे, पण जर नाहीत तसे विचार तर ते तिथल्या तिथं सोडून देणं गरजेचं आहे. जर मी ते विचार सोडून दिले नाहीत तसे, मग ते माझ्या अंतःकरणातून प्रवास करत माझ्या डोक्यामध्ये पोचतात, माझ्या मस्तकामध्ये, माझ्या मेंदूपर्यंत पोचतात. मग काय होतं, त्याच्यावरती अधिक प्रमाणामध्ये विचार करण्यात येतो, अधिक मनन करण्यात येतं आणि ते विचार जे आहे ते अस्तित्वात आणण्यासाठी किंवा त्या गोष्टी घडवण्यासाठी मग माझ्या विचारांमध्ये एक काहीतरी प्लॅन तयार होत असतो. फॉर एक्झाम्पल, मला भूक लागली आहे तर मला आधी मनात, अंतःकरणात येतं, कारण माझ्या पोटात मला जाणीव झाली की मला भूक लागली आहे. माझ्या मनात येतं, जर मी कधी कधी आलं मनात आणि मला कंटाळा आला असेल किंवा मला तेवढ्या जास्त प्रमाणात भूक लागली नसेल तर मी असा विचार करेल की मी दुसऱ्या कामात व्यस्त आहे, मी अजून 1-2 तासांनी जेवेल, मी अर्ध्या तासाने काहीतरी खाईल किंवा मी हे काम संपवल्यावर असे काहीतरी विचार येतील आणि ते जे भूक लागल्याबद्दलचे जे विचार आहे ते थोड्या वेळासाठी थांबवले जातात. पण मला जास्त प्रमाणात भूक लागली आहे किंवा माझं जेवण करण्याचा वेळ झाला आहे, तर मग काय होतं की ते विचार माझ्या अंतःकरणातून माझ्या मस्तकापर्यंत, माझ्या मेंदूपर्यंत पोहोचवले जातात आणि मग माझ्या डोक्यामध्ये कल्पना येते की मी आता काय करेल की माझ्या घरात आई वडील किंवा दुसरे कोणी जे माझ्यासाठी आयतं जेवण बनवणारे असतील, मी त्यांना जाऊन म्हणेल की मला जेवण वाढ, मला जेवण हवं आहे, अशा प्रकारचे विचार येतील आपल्या मनामध्ये. किंवा जेवण थंड झालेलं आहे ते गरम करावं, किंवा माझ्याकडे सध्या काहीच बनवलेलं नाहीये तर मी काय फास्ट बनवेल किंवा फ्रीजमधलं गरम करेल, व्हॉटेवर जे पण आहे नाही, ते सर्व विचार जे आहेत ते आपल्या मनामध्ये ते एक्झिक्यूट कसे करायचे, ते अस्तित्वात कसे आणायचे, ते विचार की माझी भूक जी आहे ती कशी भागवली जाईल याबद्दलची पूर्ण एक प्लॅन तयार होतो. मग मी उठेल असेल तिथून आणि मी माझ्या किचनकडे वाटचाल करेल. काही लोक सर्व खोल्यांमध्ये जेवायच्या गोष्टी ठेवतात, जिथं बसला असेल तिथंच घ्यायचं, खायचं भूक लागल्यावरती, जोक सपाट. आणि मग मी माझ्या किचनकडे जाईल. मग काय होत असतं माहिती का, आपल्या विचारांमध्ये ज्या योजना येतात, साकार होतात, त्याचा 3रा टप्पा असतो तो म्हणजे आपल्या शब्दांच्या द्वारे ते प्रगट होतात. जर मला घरात कोणी आयतं देणारं असेल, मम्मी मला जेवण दे, पत्नी असेल तिला सांगण्यात येतं, लेकरं जे पण कोणी आपल्याला देऊ शकतील तर आपण म्हणतो मला जेवण दे, किंवा आपण बोलून दाखवतो स्वतःहून, मला फार भूक लागली आहे, मी आता काहीतरी जेवते, मला भूक लागली आहे, मला हे खायचं आहे.
मी जेवत आहे, आणखी कोणाला जेवायचं आहे का, तुम्हाला वाढू का, अशा प्रकारच्या गोष्टी बोलण्याद्वारे होतात प्रकट. त्याच्यानंतर काय होतं की बोलल्याच्या ठिकाणामध्ये सुद्धा ते विचार जर आपल्या योजना असतील आणि ते पुढं जावं वाटत असेल तर मात्र मग ते तिथून पुढं चौथा टप्पा असतो की आपल्या कृतींच्या द्वारे प्रगट होतात. मी प्रत्यक्षात ते जेवण बनवणं किंवा वाढून घेणं आणि ते अन्न सेवन करणं ही कृती माझ्या शरीराचे बाकीचे अवयव, विशेषतः हात, पाय, डोळे, आपलं मुख आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत याच्याद्वारे ते अस्तित्वात येतात. मी तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपं उदाहरण सांगितलं आहे जेवणाबद्दलचं किंवा भूक लागण्याबद्दलचं, परंतु ह्या नॅचरल गोष्टी आहे, याच्यावरती न्याय होणार नाही की तुला भूक लागली होती तर तू जेवला का नाही जेवला, ह्याच्यावरून न्याय होणार नाही. तर आपले जे स्वभाव आहे, जे चांगले गुण आहे, जे दुर्गुण आहेत, जे परमेश्वराच्या कडे नेणारे मार्ग आणि कृती आहेत आणि जे परमेश्वरापासून दूर नेणारे मार्ग आणि कृती आहेत, ह्यापैकी आपण कुठले आपल्या जीवनामध्ये कार्यरत करतो त्याच्यावरती माझा न्याय होणार आहे. समजा एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात राग आला, मी त्या व्यक्तीला जर मनातला राग तिथंच माफ करून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते सोडून टाकलं नाही, प्रार्थना केली नाही, मग त्या व्यक्तीबद्दलचा राग माझ्या विचारांमध्ये जातो. काय काय लोक, एक मराठीत आपल्या म्हण पण आहे, माझ्या डोक्यातच राग गेलाय, आता मला इतका राग आला ना, माझ्या डोक्यातच एकदम कळच निघाली. काय 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 लोक बोलतात. तो राग इतक्या अधिक प्रमाणात असतो की तो डोक्यापर्यंत पोहोचतो, मग तो विचारांमध्ये कार्यरत होतो. मग मी जर शक्य असेल तर समोरच्या व्यक्तीशी भांडणं करेल, कधी अपशब्द काही लोक बोलतील, काही लोक तोंडावरती काही न बोलता मागं निंदा नालस्त्या करत फिरतील. अनेक प्रकाराने तो राग व्यक्त होत असतो, मुखाच्या द्वारे, शब्दांच्या द्वारे, विचार मग शब्द. आणि जर शक्य असेल किंवा तो राग तितक्या अधिक प्रमाणात असेल तर तो कृतींच्या द्वारे पण प्रगट होतो. त्या ठिकाणामध्ये पुष्कळ ठिकाणी आपण मारहाण वगैरे, भांडणं म्हणतो ना त्याला, त्या ठिकाणामध्ये मारहाण होत असते. काही लोक आहे त्यांच्या डोक्यामधला राग इतक्या अधिक प्रमाणात असतो की मारहाणपर्यंत पण ते थांबत नाही, तर जगामध्ये खुनासारख्या भयंकर घटना सुद्धा घडत असतात. खुनाची कुठलीही घटना डायरेक्ट जाऊन खून केला असं होतच नाही. ते आधी मनात येतं, त्या व्यक्तीबद्दलचा राग द्वेष तो डोक्यामध्ये जातो, तो शब्दांच्या द्वारे प्रगट होतो आणि नंतर तो कृतीच्या द्वारे प्रगट होत असतो. एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये आपलं कर्तव्य काय आहे की देवाच्या वचनानुसार तपासून हे जर चुकीचे विचार असतील तर ते थांबवणं. समजत आहे गोष्ट की परमेश्वराचं भय बाळगलं जर आपण, माझ्या मनामध्ये परमेश्वराचं भय असेल तर देवाचा पवित्र आत्मा, त्याचं पवित्र वचन आहे, हे मला मार्गदर्शन करेल की मी माझे जे विचार आहे ते देवाच्या वचनानुसार, त्याच्या इच्छेनुसार तपासून पाहिल की ते परमेश्वराच्याला खुश करणारे आहेत का. त्याचा स्वभाव जो आहे, गलती 5 आणि 22-23 मध्ये सांगितल्याप्रमाणे आत्म्याचं फळ जे आहे, त्याचे जे गुणधर्म आहे, आत्म्याचं फळ एकच आहे, त्याचे गुणधर्म 9 आहेत. प्रीती, शांती, सौम्यता, आनंद, विश्वास, ममता, सहनशीलता, चांगुलपणा आणि इंद्रिय दमन, हे ते आहे. आणि ते माझ्याद्वारे प्रगट होत आहे का. माझ्या कुठल्याही विचारांमध्ये, बोलण्याच्या द्वारे आणि कृतींच्या द्वारे हा जो पवित्र आत्म्याचा, देवाचा जो स्वभाव आहे, त्याचे गुणधर्म हे प्रगट होत आहेत का, ह्याच्या विरुद्ध किंवा ऑपोजिट काहीतरी प्रगट होत आहे, हे मला तपासणं गरजेचं आहे. आणि ते तपासून जर माझ्यामध्ये परमेश्वराचं भय असेल तर नक्कीच मी त्या गोष्टींवरती कंट्रोल करू शकेल, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे, माझ्या स्वतःच्या शक्तीद्वारे नाही. कारण देह हा नेहमी अशक्त असतो. मनुष्य हा जन्मतः पापी आहे, त्याच्यामध्ये पाप करण्याचा स्वभाव हा मूळतः आहे. परंतु त्या पापाच्या स्वभावावरती विजय आपल्याला पवित्र आत्मा देत असतो, देवाचं वचन देत असतं, त्याच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देत असतं. जर माझ्या मनात कोणाबद्दल तरी राग असेल, मी जर देवाचं वचन पाहिलं, आत्म्याचं फळ, देवाचा स्वभाव जर पाहिला,
तर मला कळेल की मी त्या व्यक्तीला क्षमा करावी. मी एकदा जाऊन त्या व्यक्तीची क्षमा मागेल, नाहीतर मी तो विषय संपवून टाकेल तिथे. पण तसं नसेल तर तो राग इतका उफाळून येईल आणि मला वाटेल की मी आता काय करू आणि काय नाही करू. अशा प्रकाराने मी पाहिलेलं आहे, मला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती असेल. राग, द्वेष, जळफळाट, मत्सर हे सैतानापासूनचे जे स्वभाव आहेत ना, ते मनुष्याला इतके कमकुवत बनवतात की ज्या वेळेस त्या स्वभावांमध्ये मनुष्य बहकवला जातो, तो इतका हतबल झालेला व्यक्ती असतो की तो काय करतो त्या व्यक्तीला भान राहत नाही आणि एकदम चुकीच्या गोष्टी त्या हतबलतेमध्ये तो व्यक्ती करत असतो. बघा तुम्ही, मत्सर, जळफळाट काय नाही करतील ते लोकांचं वाईट व्हायला. द्वेष, हेवे दावे, निंदा नालस्त्या, त्यांना असं झालेलं असतं त्या क्षणाला की मी काय करू, मी काय नाही करू. अधिक आणि अधिक वाईट 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 कामं करून पण त्यांना शांती येत नाही. पण त्याच्या विरुद्ध परमेश्वराचा स्वभाव आहे त्याचं भय धरणाऱ्यांसाठी. माझ्यासाठी कोणी किती पण वाईट गोष्ट करू द्या, कितीही मोठा खड्डा खणू द्या, पण ज्या क्षणाला मी खऱ्या अंतःकरणापासून त्या व्यक्तीला क्षमा करल, त्या क्षणाला मला शांतीचा अनुभव घडत असतो. त्या क्षणाला मी विजयी ठरत असतो. परमेश्वराचा जो स्वभाव आहे, देवाचा जो स्वभाव आहे, पवित्र आत्म्यापासून प्राप्त होणारा जो स्वभाव आहे, परमेश्वराचं भय धरल्यामुळे प्राप्त होणारा जो स्वभाव आहे प्रियांनो, तो आपल्याला शांती तर देतो, आनंद पण देतो, स्थिर चित्त देत असतो, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विजयी करत असतो तो. हालेलुया. त्याच्या विरुद्ध सैतानाचे स्वभाव आहेत. ज्यावेळेस ते स्वभाव आपला ताबा घेतात त्यावेळेस आपला पराभव झालेला असतो आणि ते सैतानी आत्मे त्या व्यक्तीचा ताबा घेतलेला असतो आणि मग त्या व्यक्तीला ते वेगवेगळ्या प्रकाराने उपयोगात आणतात. किती पण वाईट गोष्ट करा तरी त्यांना समाधानच लागत नाही. इतकं जळफळाट, इतकं काय म्हणतात, तडफड तडफड जीवाची होत राहते ना, त्यांच्या शांतीच मिळत नाही त्या व्यक्तींना. मला असं झालंय की मी काय करू. एकदाच माझ्या समोर ती असती ना, मी तिला असं केलं असतं, मी त्याला तसं केलं असतं. अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. सैतानाला आपल्यावर विजयी होऊ देऊ नका प्रियांनो. तर आपण स्वतः विजयी ठरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आणि त्याच्या पवित्र वचनाच्या सामर्थ्याच्या द्वारे. ते विजयाचं सामर्थ्य आपल्याला देण्यात आलेलं आहे. आपण त्याचा उपयोग करतो का हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. असे प्रत्येक जे क्षण आहे आपल्या जीवनामध्ये, जे अंतःकरणात आलेले विचार, जे डोक्यापर्यंत पोहोचलेले विचार, बोलण्यात आलेले शब्द आणि शरीरांच्या द्वारे घडलेल्या कृती ज्या आहेत, मी प्रत्येक पापाबद्दल असंच उदाहरण देऊ शकते. परंतु जास्त मला पाप डिस्कस करायचं नाहीये आज. पण तुम्ही कुठलंही पाप घ्या, राग झाला, द्वेष झाला, मत्सर झाला, खून झाला, व्यभिचाराचं पाप झालं, खोटं बोलणं झालं, खोटी साक्ष देणं झालं, फसवेगिरी झालं, कपट झालं, लबाड्या होऊ द्या, काही पण असू द्या, कुठलंही पाप, त्याची अनगिनत म्हणजे एकदम काउंटलेस त्याची लिस्ट आहे. एंडलेस, एकदम खूप मोठी लिस्ट आहे ते पापांची, म्हणाल ते गोष्टी. परंतु प्रत्येक पापाचं मूळ जे आहे ते पाहिलं तर मनातले विचारच आहेत. तेच डोक्यापर्यंत पोचले, तेच शब्दांच्या द्वारे प्रगट झाले, तेच कृतींच्या द्वारे प्रगट झाले. म्हणून या प्रत्येकावरती परमेश्वराचं सामर्थ्य उतरून येऊन आपण स्वतः विजयी ठरणं खूप गरजेचं आहे. खूप मोठ्या प्रार्थना करून हा सैतान बांधला, तो अंधकाराची शक्ती बांधली, अमक्याला हे केलं, तमक्याला, ते खूप नंतरच्या गोष्टी आहे. आधी वैयक्तिक जीवनामध्ये जो सैतान आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टींच्या मोहामध्ये टाकतो, ही छोटी छोटी पाप आहे, आपला स्वभाव जो न बदलणारा आहे, पापाचा स्वभाव आहे, त्याच्यावरती विजय आपल्याला मिळवायला शिकायचंय प्रियांनो.
जो रागावर विजय मिळवतो तो नगर जिंकणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असं देवाचं वचन सांगतं. ज्या वेळेस पापाचा एक स्वभाव येतो आपल्यामध्ये, कुठलाही स्वभाव असू द्या पापाचा, कुठलाही पाप असू द्या, कुठलाही, आत्ताच आपण किती सारे पाप पाहिले, आणखी पण पुष्कळ आहे. अजून एक गोष्ट त्याच्याबरोबर सांगायची म्हणजे एक पाप जे आहे त्याला आपल्या जीवनामध्ये आपण जर संधी दिली की माझ्या जीवनाचा तो ताबा घेईल ते पाप आणि ते विजयी ठरल आणि माझा पराभव होईल, तर असं जे पाप आहे ना प्रियांनो, तुम्हाला खात्रीशीर सांगते की ते पाप सुद्धा एकटं येत नसतं. त्याच्याबरोबर अनेक पापांचा परिवार आणि समूह घेऊन येत असतं. मला समजा मी रागाचं उदाहरण देईन. जर राग आला तर एकटा राग फक्त येत नाही, अपशब्द बोलणे, द्वेष करणे, मत्सर करणे, काय काय लोक मारहाण करतात, काय काय लोक तर खुनापर्यंत जातात. कधी कधी आपण न्यूजमध्ये वाचतो आणि आपल्याला कळतं न्यूज ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर, की काहीतरी इतक्या मोठ्या घटना घडतात, खून होतात, आणि जेव्हा पोलीस आणि इन्व्हेस्टिगेशन आणि सर्व काही होतं आणि सरते शेवटी कळतं की त्याचं कारण किती क्षुल्लक होतं. एकदम बेस्ट फ्रेंड असतात आणि क्षुल्लक कारणांवरून वादविवाद होऊन एकमेकांचे खून करतात. अशा घटना वारंवार जगात घडत आहे. पती पत्नी एकमेकांवरती प्रीती करणारे, एकमेकांना पूरक ठरणारे, रागाच्या भरात कोणाचा तरी एकमेकांचा खून करतात. पण ते एक पाप नसतं झालेलं फक्त, त्याच्याबरोबर अनेक पापांचा जन्म होतो. त्या ठिकाणामध्ये अनेक गोष्टी घडतात, अनेक छोटे 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 पाप, आणि मग त्या पापांचा समुदाय एकत्र येतो आणि आपल्या जीवनावरती सत्ता करायला लागतो. हळूहळू हळूहळू हळू संख्या वाढवत राहतात. एखादा व्यक्ती असेल, कोणाबद्दल तरी राग द्वेष मत्सर असेल, तर त्यांच्याबद्दल निंदा नालस्त्या करायच्या, चढाओढ करायची, स्पर्धा करायची. त्यांची कुठलीही गोष्ट असेल तर ती कशी तुच्छ आणि टाकाऊ आहे आणि मी स्वतः माझ्या गोष्टी कशा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं. त्याच्यानंतर आजकालच्या काळामध्ये एक फॅशन झालेली आहे, सैतान फार उपयोगात आणत आहे ही गोष्ट. मी खूप वर्ष कॉर्पोरेट्समध्ये काम केलेलं आहे, म्हणून माझ्या अनुभवातून सांगते की आधीच्या काळात गावाकडचे थोडे असुशिक्षित लोक जे आहे तेच या गोष्टी करत होते, परंतु आजच्या काळामध्ये सुशिक्षित ITs मध्ये काम करणारे लोक सुद्धा या गोष्टी करतात. भयंकर गोष्ट ती म्हणजे जादूटोणा. एवढं प्रमाण वाढलेलं आहे, कोणाचा तरी द्वेष, कोणाचा तरी मत्सर, त्याचं वाईट होऊ नये म्हणून काहीतरी करत राहायचं. ह्याचं हे नुकसान व्हावं, त्याचं ते नुकसान व्हावं, त्याला प्रमोशन मिळू नये, त्याला हे मिळू नये. मला अनेक लोक माहिती आहेत, आपण कधी अपेक्षा पण केली नसेल असे लोक अशा गोष्टींमध्ये फसलेले आहेत. एका पापाबरोबर अनेक पाप घेऊन येतात. आणि म्हणूनच आपला जो न्याय होणार आहे परमेश्वराच्या दिवशी, न्यायाच्या दिवशी, त्याला जेव्हा सामोरं जायचं आहे त्यावेळेस आपण परमेश्वराचं भय किती प्रमाणात बाळगलं होतं आणि त्याच्या आज्ञा किती प्रमाणात पाळल्या, फक्त ह्याच गोष्टींवरून माझा न्याय होणार आहे. आता काही लोकांची अजून एक इथं वेगळी पद्धत असते, दिखावा. मनात राग द्वेष मत्सर सर्व असतं, पण चार चौघांसमोर दाखवायला खूप चांगलं राहायचं, हसून राहायचं. हे जे दुटप्पी जीवन आहे हे सुद्धा प्रभूला आवडत नाही प्रियांनो. कदाचित तुम्ही चार चौघांच्या समोर त्या व्यक्ती, कोणाचा राग आला असेल त्याच्याबद्दलचा राग व्यक्त करत नाही, पण काय तुमच्या मनामध्येच तुम्हाला शांती आहे का? तुमच्या विचारांमध्ये तुम्ही स्थिर चित्त झालेला आहात का? नाही. दिखावा करणाऱ्या लोकांना तर स्वतःला अतिशय प्रमाणात त्रास होत असतो, कारण ते प्रगटही करत नाहीत, दुसऱ्यांच्या समोर वेगळं वागतात, आणि मग जेव्हा स्वतः एकटे असतात तर खूप त्रास होतो मग त्या गोष्टींचा. ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने तसं केलं. दुटप्पी जीवन सुद्धा आपल्याला जगायचं नाही प्रियांनो. ज्यावेळेस मनुष्य परमेश्वराचं भय बाळगतो त्यावेळेस तो व्यक्ती
आपल्या प्रत्येक कृती ह्या परमेश्वरास पसंत पडतील का नाही याचा विचार करूनच करत असतो. त्याच्या वचनामधून त्याची इच्छा समजून घेऊनच तो व्यक्ती वागत असतो. आणि जो व्यक्ती परमेश्वरावरती प्रीती करतो तो व्यक्ती परमेश्वराच्या आज्ञा पाळत असतो. त्याच्या आज्ञा पाळणं फार गरजेचं आहे प्रियांनो. आजच्या काळामध्ये खूप गरज आहे या गोष्टींची. अनेक खोटे संदेश आणि खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. स्वतःच्या मनाचे लोक येऊन नियम बनवतात आणि सांगत आहेत. अनेक पंथ खोटे उदयास येत आहेत. हे सर्व का घडत आहे? कारण देवाचं जे वचन आहे त्याने खऱ्या दिलेल्या ओरिजिनल आज्ञा आहे त्या मनुष्याला पाळायच्या नाहीये. म्हणून मनुष्य स्वतःच संतोष वाटेल, स्वतःला खुश वाटेल असे स्वतःच्या मनाप्रमाणे नवीन नवीन आज्ञा अस्तित्वात आणून त्याच्याद्वारे निरनिराळ्या पंथांची स्थापना करून स्वतःला खुश करत आहे, अनेकांना फसवत आहे, स्वतःही फसवलं जात आहे. याकरता आपल्याला कुठल्याच मनुष्याचे संप्रदाय, कुठल्याही मनुष्याच्या आज्ञा कधीच पाळू नका प्रियांनो. फक्त आणि फक्त आपला जो निर्माणकर्ता आहे, आपल्या प्रत्येक श्वासावरती ज्याचा अधिकार आहे, त्या आपल्या जिवंत प्रभूच्याच सर्व आज्ञा आपण पाळल्या पाहिजे. आणि त्या आज्ञा हजार वर्षांपूर्वीच त्याच्या पवित्र शास्त्रात अगोदरच लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणून आत्ता जे कोणी नवीन नवीन आज्ञा घेऊन उदयास येत असतील, कृपया त्यांच्या मागं भरकटवले जाऊ नका. सृष्टीची निर्मिती उत्पत्तीमध्ये सुरुवात केली प्रभूने, आणि नवे आकाश, नवी पृथ्वी, नवी यरुशलेम या सर्व ज्या गोष्टी आहे, जुनं ते टळून जाणार आहे आणि सर्व नवीन होणार आहे, याचा जो अंत आहे तो प्रगटीकरणामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्याच्या मधल्या पुस्तकांमध्ये सर्व बाकीच्या गोष्टी देखील नमूद करण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून देव आता त्याच्या पवित्र शास्त्राच्या बाहेर कुठल्या तरी नवीन आज्ञा आणि नवीन शिक्षण कोणालाच देत नाही. कुठलाही व्यक्ती देवाच्या वचनाला कॉन्ट्रॅडिक्ट करल, त्याचा विरोधाभास असेल असं शिक्षण, अशा आज्ञा, अशा गोष्टी घेऊन येत असेल तर मी नम्रतेची विनंती सर्वांना करेल की अशा खोट्या शिक्षणापासून दूर पळा. त्याच्या वचनाच्या विपरीत तो कधीच कार्य करत नाही. तो नेहमी त्याच्या वचनानुसारच कार्य करतो. त्याला जितकं गरजेचं होतं, गरजेचं वाटलं, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा पण पुष्कळ अधिक प्रमाणात मनुष्य आकलन करू शकतो, एक मनुष्य वैयक्तिकरित्या, याच्या कितीतरी अधिक प्रमाणामध्ये त्याची इच्छा त्याने त्याच्या वचनामध्ये अगोदरच प्रगट केलेली आहे. तो नवीन मोशेंची स्थापना करत नाही की या माझ्याकडे आणि आज्ञा घेऊन जाऊन लोकांना सांगा. कोणीच नवीन मोशे होऊ नका. काही लोक स्वतःचे मोशे स्वतः असतात, नवीनच मनाने काय पण आज्ञा काढतात, अर्धवट देवाच्या वचनांचे अर्थ लावून. या सर्व गोष्टींमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. कारण देवाच्या वचनात त्यांनी सांगितलेल्या ज्या आज्ञा आहेत त्या आपण किती प्रमाणामध्ये, किती तंतोतंत स्वतःच्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये फेरबदल आणि परिवर्तन न करता पाळत आहे, त्याच्यावरती आधारित आपला न्याय होणार आहे. कदाचित काही लोकांना आवडणार नाही मी आता काय बोलत आहे ते, परंतु मला कोणाला खुश करायला बोलायचं नाही. मी नेहमी सत्यवचनाचाच प्रचार करणार आणि करतच राहणार. कारण देवाची इच्छा आहे तीच फक्त परिपूर्ण इच्छा आहे. बाकी कुठल्याच मनुष्याची, संप्रदाय, कोणाच्याच इच्छा या परिपूर्ण नाही. या मनुष्य स्वभाव, मनुष्य लालसेपासून उत्पन्न झालेला आहे. फक्त देव हा परिपूर्ण आहे. म्हणून आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या प्रभूचंच ऐकलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी मी सुरुवात जी केली होती तिथं पुन्हा जाईल की देवाचं वचन ह्याच्यासाठी आपल्याला समजणं किती गरजेचं आहे. कारण त्याच्या वचनामध्ये त्याची इच्छा आपल्याला सांगितली आहे. मागील कित्येक शनिवार आपण देवाच्या वचनाबद्दल पाहिलं.
4-5 मला आठवत नाही किती शनिवार पाहिले, तरीही ते माझं कंप्लीट नाही झालं. मी अर्धच सांगितलेलं आहे, आणखी खूप सारं आहे. खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी देवाचं वचन. जे मनुष्याच्या मागं, मनुष्यांचे शिक्षण संप्रदायांच्या मागे धावणारे लोक आहेत, तुम्हाला ऐकायला आवडणार नाही तरी सुद्धा ऐका. तुम्ही मनुष्याच्या मागे धावत आहात, ते धावणं थांबवा आणि प्रभूच्या मागे लागा. त्याच्या पवित्र वचनातून सत्याचा शोध घ्या. योहान 8:32 मध्ये सांगितलेलं आहे, सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करेल. ते बंधमुक्त करणारं सत्य फक्त देवाचं वचन आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. मार्ग, सत्य आणि जीवन फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. कुठल्या मनुष्याचे शिष्य आणि भक्त होऊ नका. कुठल्या संप्रदायाचे आणि टीचिंगचे शिष्य आणि भक्त होऊ नका. आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे. आपल्याला त्याचेच शिष्य व्हायचं आहे. आपले नेत्र फक्त त्याच्याकडेच लावायचे आहे. कुठलाच मनुष्य आपला कित्ता नाही, कुठला पाळक संदेष्टा आपला कित्ता नाही. अर्थात देवाचे अभिषिक्त लोक आहे, त्यांच्याद्वारे आपल्याला अनेक गोष्टी समजतात. त्यांच्याद्वारे परमेश्वराच्या वचनाचं प्रगटीकरण आपल्याला कळतं आणि आपण त्यांचा आदर सन्मान जरूर केला पाहिजे, केलाच पाहिजे त्यांचा सन्मान. पण ते आपले देव नाहीत, हे लक्षात ठेवा. आपला प्रभू एकच जिवंत आहे. फक्त त्याच्याच भजनी आपल्याला लागायचं आहे. आजकालच्या काळामध्ये खूप प्रस्थ झालेला आहे. लोक देवाचे जे सेवक आहेत त्यांचे शिष्य होतात. ते चुकीचं आहे. आपल्या सर्वांना स्वर्गीय आणि अद्भुत पाचारण करण्यात आलेलं आहे की ज्याद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य व्हावे. जे सेवक आहे प्रभूचे, आपल्यावरती नेमलेले अधिकारी आहेत, आपल्याला त्यांच्या अधीन राहायचं आहे. त्यांच्याद्वारे जी शिस्त आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येते त्याचं पालन करायचं आहे. त्यांच्याद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करत असतो, हे पण सत्य आहे. आपल्याला देखील त्यांना आशीर्वादित करायचं असतं. त्यासाठी पण देवाच्या वचनात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. माझा तो विषय नाही आजचा. मला फक्त एकच सांगायचंय, मनुष्याचे शिष्य होऊ नका. मनुष्याने कितीही परफेक्ट परिपूर्ण वचन आपल्याला सांगू द्या, आपण त्याचा आदर करत राहायचा, परंतु आपल्याला शिष्य आपल्या प्रभूचंच व्हायचं आहे, त्याच्या आज्ञा पाळण्यावरून. आणि तो विषय आपला आहे आणि म्हणून थोडकाच वेळ आहे आपल्याकडं. इन शॉर्ट, देवाच्या आज्ञा, लेवी याचा 23वा अध्याय. अनेकदा मी ह्याच्यामधून सांगितलं आहे, पुन्हा एकदा सांगेन. लेवी 23 याचं पहिलं वचन आपण जर वाचलं आणि दुसरं वचन पहिलं आणि दुसरं. लेविय 23:1 आणि 2. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, पवित्र मेळे भरविण्यासाठी परमेश्वराचे जे नेमलेले समय तुम्ही जाहीर करायचे ते माझे नेमलेले समय हे. ओके, आता इथं काय म्हटलंय? परमेश्वराचे नेमलेले समय. मनुष्याचे सांगितलंय, मोशेने नेमलेले आहेत. फक्त इस्रायल लोकांसाठी नेमलेले आहेत नाही. जर तो परमेश्वर हा आपला पण परमेश्वर असेल तर परमेश्वराने जे नेमलेले समय आहेत ते आपल्यासाठी सुद्धा आहेत. 3ऱ्या वचनात सांगितलेलं आहे की 6 दिवस कामकाज करावे आणि 7वा दिवस परमविश्रामाचा, शाबात व पवित्र मेळ्याचा दिवस होय. या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये आणि तुमच्या सर्व घरातून हा परमेश्वराचा शाबात असावा. शबात बद्दल ह्याच्या अगोदर पुष्कळ आपण पाहिलेलं आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा पाहणार आहोत. परंतु परमेश्वराचे नेमलेले जे समय आहे त्याच्यापैकी पुन्हा एकदा मोशेच्या द्वारे तो लोकांना आठवण करून देत आहे शबात दिवसाबद्दल, की तो परमेश्वराचा नेमलेला समय आहे. शबात दिवसाची स्थापना इथं लेवी 23 मध्ये झालेली नाही. आपण उत्पत्ती 2 मध्येच त्याबद्दल पाहिलेलं आहे की प्रभूने तो त्यावेळेसच जेव्हा सृष्टीचं कार्य 6 दिवसामध्ये निर्मिती केली, 7व्या दिवशी परमेश्वराने विश्रांती घेतली आणि त्यावेळेसच त्यांनी ती आज्ञा दिलेली आहे. त्याच्यानंतर 5वं जर वचन पाहिलं तर पहिल्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी
परमेश्वराचा वलांड, आता तिथं कोणाचा लिहिलंय? परमेश्वराचा असेल सर्वांच्या बायबलमध्ये. ओके, परमेश्वराचा वलांडण सण येतो. ओके, 6वं वचन, त्याच महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो. वलांडणाचा सण झाला चतुर्दशीस म्हणजे 14व्या दिवशी. अर्थात पवित्र शास्त्रात पहिला, दुसरा, तिसरा, 10वा, 12वा जे पण महिने दिलेले आहे हे आपले जून, जुलै, ऑगस्ट, डिसेंबर म्हणजे जे आपलं जानेवारी टू डिसेंबर हे ग्रेगोरियन जे इंग्लिश कॅलेंडर आपण वापरतो ते नाही. परमेश्वरांनी त्याच्या वचनामध्ये त्याचे महिने सुद्धा सांगितले आहे. पुढच्या शनिवारी मी परमेश्वराचे महिने कुठले आहेत पवित्र शास्त्रातूनच सांगणार आहे आणि त्याचे वार जे आहेत त्यांची सुद्धा नावं जी आहे. परमेश्वराचं असं संडे, मंडे असं नाही आहे, त्याच्या वारांना सुद्धा दिवस जे नावं आहे पुढच्या शनिवारी मी नक्की त्याच्याबद्दल सांगणार आहे. देवाच्या वचनामधूनच आहे, प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स आहे देवाच्या वचनामध्ये. ओके, आणि आपण ते पुढच्या शनिवारी पाहणार आहोत. पण हे परमेश्वराचे जे नेमलेले महिने आहेत त्याच्याबद्दल आहे. 14व्या दिवशी वलांडणाचा सण आहे. 15व्या दिवसापासून बेखमीर भाकरीचा सण होतो सुरू आणि तो 7 दिवस पूर्ण करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तो 10व्या वचनामध्ये सांगतो, इस्रायल लोकांना सांग की मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व त्याच्यातील पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंडी तुम्ही याजकाकडे आणावी. जो प्रथम फळांचा सण आहे त्याच्याबद्दल हे सांगितलेलं आहे की जो महिना आहे पहिला महिना, तर त्याच्यामध्ये 14वा जो दिवस आहे त्या दिवशी वलांडणाचा सण येतो. त्याच्यानंतर जो 15वा दिवस आहे 7 दिवस पुढं म्हणजे 15 ते 21वा दिवस जो आहे या दिवसांमध्ये बेखमीर भाकरीचा सण येत असतो. आणि त्याच्यामधला जो शाबातच्या नंतरचा पहिला दिवस म्हणजे पहिला रविवार जो येतो, या 7 दिवसांमधला जो पहिला रविवार येतो त्या पहिल्या रविवारी प्रथम फळाचा सण असतो. ओके, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं 16वं वचन, 7व्या शाबाताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. 50वा दिवस जो आहे त्यावेळेस सुद्धा परमेश्वराप्रित्यर्थ करायचा आहे. ओके, ह्याच्याबद्दल पुढच्या वेळेस जास्त सांगणार आहे कारण पुढच्या शुक्रवार संध्याकाळ ते शनिवार संध्याकाळ जे आहे त्यावेळेस. आणि परमेश्वराचे दिवस का संध्याकाळपासून संध्याकाळपर्यंतचे काउंट होतात हे सुद्धा मी ऑलरेडी शिकवलेलं आहे, सर्वांना माहिती आहे. ते आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्येच ते गोष्टी दिलेल्या आहेत की परमेश्वरांनी दिवस कसे काउंट केले ते ऑलरेडी शिकलेलो आहोत. ओके, आणि मग तो चौथा आहे शाबात 50व्या दिवसाचा सण. आणि त्याच्यानंतर 24वा वचन जे आहे की 7व्या महिन्याची प्रतिपदा तुम्हास परम विश्रामाची असावी. स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावी व पवित्र मेळा भरवावा. रणशिंगे जे फुंकायचे आहे, तुताऱ्यांचा सण, रणशिंगांचा सण किंवा फीस्ट ऑफ ट्रम्पेट्स ज्याला आपण म्हणतो, हा जो 5वा सण आहे. 27वं वचन जर वाचलं तर त्याच 7व्या महिन्याच्या दशमीस प्रायश्चित्ताचा दिवस पाळावा. पुन्हा एकदा त्या ठिकाणामध्ये आज्ञा दिलेली आहे की 27 वचनामध्ये 6वा जो सण आहे प्रायश्चित्ताचा दिवस त्याच्याबद्दल सांगितलेला आहे. आणि 28वं वचन आहे की त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये कारण हा प्रायश्चित्ताचा दिवस आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर 34वं वचन वाचलं तर 34वं वचन सांगतं, इस्रायल लोकांना सांग त्याच 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवसपर्यंत परमेश्वराप्रित्यर्थ मांडवांचा सण पाळा. मंडपाचा जो सण आहे तो सुद्धा 7 दिवसांसाठीचा आहे. ह्याबद्दल परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. ह्या ठिकाणामध्ये आपण एक शाबात बघितला, त्याच्यानंतर आता हे 7 सण जे बघितलेले आहेत ते आहेत. आणि त्याच्यानंतर जर आपण लेवी 25 मध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये आपण वाचणार नाहीये, त्याच्यावरती नंतर मी वेगळं प्रीचिंग घेणार आहे की शाबात वर्ष आणि योबेल वर्ष जे आहे, 6 वर्ष सोडून जे 7वं वर्ष असतं ते शाबात वर्ष असतं. 7वं वर्ष, जसा 7वा दिवस हा शाबात दिवस असतो
तसं 7वं वर्ष सुद्धा शाबात वर्ष असतं आणि असे 7 शाबात वर्ष म्हणजे 39 दिवस होतात, बरोबर. ते गेल्याच्या नंतर 39 वर्ष जे 50वं वर्ष असतं ते योबेल वर्ष असतं. 50वा दिवस जो आहे तो पेंटिकॉस्टचा असतो. 50वं वर्ष जे आहे ते योबेल वर्ष असतं. योबेल वर्ष आणि शाबात वर्ष आज बोलणार नाही कारण तुम्ही कन्फ्युज होता, त्याच्याबद्दल नंतर सांगणार आहे. मी थोडक्यामध्ये सणांबद्दल बोलते. आता सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. हे अध्याय जे आहे हा नंतर नीट शांतपणे वाचा. काही गोष्टी कळतील, काही कळणार नाही. आपण हळूहळू शिकणार आहोत. ओके. ज्यांना जुना करार वाचण्याची सवय असेल त्यांना कळतील गोष्टी, किंवा तुम्ही फर्स्ट टाइम वाचलं तर बहुतेक गोष्टी कळणार नाही. आता हे जे 7 सण आहे, जो पहिला महिना आहे त्याच्या देवाच्या कॅलेंडरचा पहिला महिना म्हणजे आपल्या इंग्लिश कॅलेंडरमध्ये मार्च किंवा एप्रिलमध्ये हे दिवस येत असतात. आणि त्या जो पहिला महिना आहे त्याचा 14वा जो दिवस आहे त्या दिवशी वलांडणाचा सण साजरा करण्यात येतो. आता हे जे सण आहे परमेश्वराचे नेमून दिलेले सण, इस्रायलांसाठी सुद्धा परमेश्वरांनी त्या दिवशी काहीतरी विशिष्ट गोष्ट केली आहे. संपूर्ण जगभरामध्ये परमेश्वरांनी प्रत्येक ज्या मोठ्या घटना घडल्या या सणांच्या दिवशी घडत असतात, पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या. मी आज त्याच्याबद्दल नाही बोलणार. इस्रायलांसाठी काय होतं ते थोडक्यात फक्त सांगणार आहे, पण मला त्याबद्दल पण जास्त बोलायचं नाही कारण इस्रायल लोक जसा साजरा करतात आपण करत नाही. ते ॲक्च्युअलमध्ये अर्पणं करत होते. आपल्यासाठी सर्व प्रकारची अर्पणं एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यामध्ये अर्पण कंप्लीट झाला. आपण कुठलेच अर्पणं आणि ह्या पद्धती करत नाही, परंतु त्या प्रत्येक गोष्टीच्या मागं आत्मिक अर्थ आहे, तो समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं असतं. हे प्रत्येक सण जे आहे इस्रायलासाठी काहीतरी सांगतात. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त जो पृथ्वीवरती प्रगट झाला होता त्याच्या जीवनाशी सुद्धा या सर्व गोष्टींचा थेट संबंध आहे. ह्या सर्व सणांचा प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतः म्हटलेलं आहे की तो नियमशास्त्र रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आला आहे. त्याच्या जीवनात सुद्धा या सर्व गोष्टींची पूर्तता झाली होती. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की मंडळीसाठी सुद्धा हे सण काहीतरी गोष्टी सांगतात आपल्याला. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या वैयक्तिक आत्मिक जीवनासाठी सुद्धा हे सण आपल्याला काहीतरी गोष्ट सांगतात. म्हणून आज मी तुम्हाला थोडक्या वेळामध्ये जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटांमध्ये इन शॉर्ट सांगणार आहे. हा खूप मोठा अभ्यास आहे, परंतु मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. प्रत्येक जे 7 सण आहे याच्याबद्दल सांगणार आहे. इस्रायलसाठी तो सण काय आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तो कसा पूर्णत्वास आला, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय आहे, आपल्या वैयक्तिक आत्मिक जीवनासाठी त्याचं काय कारण आहे, त्याचं काय रिझन आहे, तो काय इंडिकेट करतो आपल्याला, काय दर्शवितो. आणि चौथा पॉइंट हा आहे की जी मंडळी आहे जागतिक प्रभूची त्याच्यासाठी हे वचन काय किंवा हा सण काय कशाचं इंडिकेशन आहे, काय दर्शवतो. सर्व गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत, जोडल्या गेलेल्या आहेत. पवित्र शास्त्र जे आहे ते इतकं परिपूर्ण आहे आणि पवित्र आहे. मी त्याला पुस्तक म्हणत नाही कारण तो देव आहे, स्वतः देवाचं वचन. पुस्तकं निर्जीव असतात, ह्याच्यातले शब्द कार्यकारी आहेत, शक्ती सामर्थ्य देणारे आहे, सैतानाचा नाश करणारे आहे, आपल्याला शुद्ध पवित्र करणारे आहेत, आपल्याला सामर्थ्य देणारे आहेत. म्हणून ते काय फक्त पुस्तक नाहीये, हे प्रिंट जे झालेलं असतं त्याला पानं वापरली जातात म्हणून ते एक पुस्तकाच्या रूपात आपल्या समोर येतं, परंतु ते स्वतः देवाचं जिवंत कार्यकारी सामर्थ्यशाली असा शब्द, त्याचं सामर्थ्य स्वतः देव आहे आपल्याकडं. आणि म्हणून पवित्र शास्त्रात प्रत्येक गोष्टीमध्ये सुसंगती आहे, एक मेळ आहे. त्याच्यामध्ये कुठली गोष्ट, कुठले भाग असे तोडून वेगळे केलेले नाहीयेत प्रियांनो. त्या सर्व गोष्टी गुंफून करण्यात आलेली ती सुंदर अशी एक माला आहे प्रियांनो. एक हार किंवा एक माळ जी असती गळ्यामध्ये आपण घालतो, त्याच्यात निरनिराळे मणी जे आहे ते सगळे एकत्र करण्यात आलेले असतात आणि मग ती सुंदर हार किंवा तो सुंदर जे माळा गळ्यामध्ये आपण घालतो ते बनत असतं.
तसं पवित्र शास्त्र आहे, त्याच्यातली कुठलीच गोष्ट अशी काढून वेगळी ठेवू शकत नाही. जर तशी गोष्टी काढून वेगळे ठेवतात तर ते पंथ होतात वेगवेगळे, कारण त्यांनी प्रभूला वेगवेगळं केलेलं आहे, वेगवेगळ्या अँगलनी समजलेलं आहे. मला कोणाला दोष द्यायचा नाही. त्या काळात ज्या ज्या पंथांची ज्या ज्या व्यक्तींकडून स्थापना झाली त्या काळाची गरज असल्यामुळं देवाच्या वचनाचं पूर्णतः नाही पण अंशतः जे सत्य आहे त्या व्यक्तीच्या द्वारे त्या काळातल्या लोकांसमोर प्रगट झालं. आणि म्हणून त्या काळामध्ये त्या गोष्टींच्या द्वारे लोकांमध्ये एक जागृती निर्माण झाली. परंतु ते अंशतः सत्य होतं. संपूर्ण सत्य म्हणजे संपूर्ण पवित्र शास्त्र आहे. आपण संपूर्ण पवित्र शास्त्र पाळतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवतो. जर आपण अशा गोष्टी वेगळ्या वेगळ्या करून जर काढायला लागलो तर आपण सुद्धा पंथ आहे, खोटं शिक्षण होतं ते प्रियांनो. उत्पत्ती ते प्रगटीकरण एकच आहे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्रातली प्रत्येक गोष्ट एकत्र जोडलेली आहे, कारण ती एकाच जिवंत देवापासून आहे, जो कायम सदाजीवी आहे त्याच्यापासून आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र हे कुठल्या मनुष्याच्या कल्पना, जरी त्याचे रायटर्स जे आहे आपल्या समोर लिखाण करण्यासाठी उपयोगात आलेले जे लेखक आहेत हे मनुष्य होते, पण तरी सुद्धा खरा लेखक तो पवित्र आत्मा आहे. कारण पवित्र आत्म्याने त्या लेखकांना प्रगट केलं आणि त्यांच्याद्वारे त्या काळामध्ये त्या गोष्टी लिहून घेतल्या, जे त्याचे निवडलेले लोक आहेत त्यांच्याद्वारे. पण त्याचा अर्थ त्या लोकांनी त्या काळात स्वतःच्या बुद्धीने काहीतरी थिओलॉजी सांगितली असा होत नाही. आणि म्हणूनच कोणत्याही देवाच्या सेवकाचं पवित्र शास्त्रातल्या शिक्षण सुद्धा आपण वेगळं करून सांगू शकत नाही की पूर्वीच्या काळामध्ये मोशेनी असं शिकवलं, प्रभू येशू ख्रिस्तानी तसं शिकवलं आणि संत पावलांनी असं शिकवलं आणि पेत्रानी असं शिकवलं. अशा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण हे वेगवेगळं करून आपण त्याच्यातून मतभेद आणि तटफुटी करूच शकत नाही, कारण त्या प्रत्येकाच्या द्वारे शिक्षण देणारा एकच पवित्र आत्मा आहे. म्हणून ते सर्व शिक्षण सुद्धा एकच आहे. आपल्याला त्याच्यातला समन्वय काय आहे हा पवित्र शास्त्र समजलं तरच कळतो. नाही तर आपण एकेका व्यक्तीने स्वतःचे विचार प्रगट केले अशा प्रकाराने जर विचार केला तर म्हणून लोक फसवले जातात. नाही, येशू ख्रिस्ताने असं शिक्षण दिलं नाही, मोशेनी तसं सांगितलं होतं, नाही एलियाने असं सांगितलं होतं, नाही संत पावलांनी तसं म्हटलं होतं. नाही प्रियांनो, या प्रत्येकाच्या द्वारे बोलणारा पवित्र आत्मा एकच आहे आणि तो लबाड नाहीये, तो सत्याचा आत्मा आहे, आपल्याला माहितीये. म्हणून तो प्रत्येकाच्या द्वारे बोललेली गोष्ट सत्य आणि परिपूर्ण आहे आणि ती एकच गोष्ट तो प्रत्येकाच्या द्वारे बोललेला आहे. हे आपलं अज्ञान आहे, दुर्भाग्य आहे मनुष्याचं की जो एकच देव परमेश्वर बोललेला आहे आपण त्याला समजून न घेता आपल्याला असं वाटतं की त्या काळात त्या मनुष्यांनी त्यांच्या थिओलॉजीज सांगितल्या आणि आपण त्याच्यामध्ये मतभेद उत्पन्न करतो. मला कोणीतरी एकदा विचारलं की तुम्ही कुठले थिओलॉजी फॉलो करता, तुम्ही कोणाचं शिक्षण आणि काय गोष्टी फॉलो करतात. म्हटलं आम्ही कुठलाच पंथ पाळत नाही, आम्ही एकाच शिक्षणाच्या मागे जात नाही, नाही तर आम्ही अर्धवट आहोत. आम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र पाळतो, कारण संपूर्ण पवित्र शास्त्र प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख हा परिपूर्ण आहे, तो सद्बोध करणारा आहे, तो नीती शिक्षण देणारा. आम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र पाळतो म्हटलं, कारण ते एकाच व्यक्तीच्या द्वारे आलेलं आहे. कसं आपण वेगळं करू शकतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र जे आहे, जे संपूर्णरित्या पाळणारा व्यक्ती जो आहे ना, तो कधीच वेगळा केलेला तुटलेला नसतो, तो जोडला गेलेला व्यक्ती असतो एकमेकांशी, देवाच्या शरीराशी आणि परमेश्वराशी. आपल्याला जोडायचं काम करायचं आहे, आपल्याला जोडलं जायचं आहे, आपल्याला तोडायचं काम, वेगळं वेगळं करायचं कार्य करायचं नाही. आपण सर्व त्या जिवंत देवाचीच लेकरं आहो आणि प्रत्येक मनुष्य पृथ्वीवरचा तो प्रभूला ओळखत असो किंवा नसो, परंतु त्याचा निर्माण करता सुद्धा आपला जिवंत परमेश्वरच आहे. तो प्रत्येक व्यक्ती सुद्धा परमेश्वराच्याच प्रतिमेमध्ये बनवला गेलेला आहे. त्या प्रत्येकाच्या ठाई असलेला जो श्वास आहे नाकपुड्यांमधला,
तो सुद्धा आपल्या जिवंत परमेश्वरापासूनच आहे. म्हणून आपल्याला कोणाला वेगळं वेगळं करायचं नाही, आपल्याला जोडायचं आहे, एकत्र घेऊन पुढे चालायचं आहे, संपूर्ण सत्य घेऊन. 50 दिवस जे मध्ये जातात त्याच्यानंतर पेंटिकॉस्टचा सण येतो. 3ऱ्या महिन्यामध्ये येत असतो. 50व्या दिवसाचा सण आपले इंग्लिश कॅलेंडरनुसार मे किंवा जून याच्या दरम्यान हा सण येत असतो. त्याच्यानंतर 3 महिने जो आहे तो गॅप आहे, डेज ऑफ प्रिपरेशन्स आहेत. आणि त्याच्यानंतर जो 7वा महिना आहे त्याच्या पहिल्या दिवशी जो येतो तो तुताऱ्यांचा सण येत असतो. त्याच महिन्याच्या 10व्या दिवशी जो आहे त्या दिवशी प्रायश्चित्ताचा दिवस येत असतो. आणि त्याच महिन्याचे 15 ते 21 जे दिवस आहे या दिवशी 7 दिवसांमध्ये मंडपाचा सण येत असतो. पहिले 3 सण आहे ते पण 7 दिवसांच्या काळामध्ये 8, 9, 10 दिवस, 8 ते 10 दिवस आहेत ते एकत्र असतात. मग मध्ये 50व्या दिवसाचा सण एकाच दिवसासाठी असतो आणि खालचे जे आहे सण ते 3 पण एकत्र येत असतात एकाच महिन्यामध्ये. ठीक आहे. आणि जे तुताऱ्यांचा सण, प्रायश्चित्ताचा दिवस आणि मंडपाचा सण जो आहे तो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दरम्यान येत असतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वलांडण सणाच्या दिवशी काय घडलं होतं आपल्याला माहिती आहे. आपण अगोदर त्याचा अभ्यास केलाय. 2nd किंवा 3rd सॅटर्डेचे जर रेकॉर्डिंग्स तुम्ही ऐकले तर तुम्हाला त्यामध्ये मिळेल, जर तुम्ही त्यावेळेस नसताल तर, की त्या ठिकाणामध्ये आपण सांगितलं होतं वलांडण सणाच्या दिवशी काय झालं. मी एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे हे 3 सण कसे एकत्र होते. की ज्यावेळेस मोशेला सांगितलं होतं आणि इस्रायल लोकांना घेऊन त्याला बाहेर पडायचं होतं, फारोच्या पुढे जात होता, फारोचं अंतःकरण कठीण व्हायचं आणि तो लोकांना जायची परमिशन देत नव्हता. आणि मग हळूहळू मिसर देशावरती वेगवेगळ्या पिढ्या येत राहिल्या आणि अशा करत करत 9 पिढ्या झाल्या तरीही फारोचं अंतःकरण काही कठीणच होत राहिलं. आणि तो नंतरच्या पिढ्या संपल्या. जर मोशे आरोननी प्रार्थना करायचं, पिढा संपायची, ह्याचं परत अंतःकरण कठीण व्हायचं, परत जायचं नाही म्हणायचा. आणि म्हणून जी शेवटची 10वी पिढा जी आली होती ती त्यांचे प्रथम पुत्र जे आहे, प्रथम जन्मलेले आहे, प्रथम पुत्र म्हणण्यापेक्षा प्रथम वत्स, प्रथम जन्मलेले जे होते त्या सर्वांचा मृत्यू झाला होता. त्यांचे गुरं ढोरं, नौकर चाकर, राजापासून ते एकदम गरीब व्यक्ती, सर्वांचे जे प्रथम जन्मलेले होते ते मारून टाकण्यात आलं होतं. आणि त्याच वेळेस इस्रायल लोकांना सांगितलं होतं की कोकरा जो आहे तो घ्यायचा, 10व्या दिवशी आणायचा, 14व्या 4 दिवस त्याला ठेवायचं, 14व्या दिवशी त्याला तो निर्दोष असावा आणि सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत ऑलरेडी. आणि तो मारायचा कोकरा आणि मग त्याचं जे रक्त आहे ते द्वारबाईला आणि कपाळपट्टीला लावायचं आणि तो कोकरा भाजून त्याचं मांस खायचं. कसं खायचं ते पण जोडे घालून आणि आपलं वस्त्र जे आहे कंबर बांधून आणि तयारी करून आणि हातात काठी घेऊन आणि लगेच खायचं आणि मग निघायचं होतं. की तो मृत्यूचा दूत जो आला तर त्यावेळेस त्याद्वारे ज्याच्या घरावरती त्या कोकऱ्याच्या रक्ताचं निशाण होतं त्या प्रत्येक घरात असलेल्या जितकेही होते त्या सर्वांचा बचाव झाला असं देवाचं वचन सांगतं. हे वलांडण सण होता. बेखमीर भाकरी 7 दिवस त्यांना खायच्या होत्या. खमीर जे आहे घरातलं काढून टाकायचं, फुगवून टाकतं. खमीर जे आहे ईस्ट ज्याला आपण म्हणतो किंवा जे गोळा जो असतो, कणिक जी असती ते फुगवायचं काम करतो, फर्मेंटेशन करतो, हे काढून टाकायचं. ते पापाचं प्रतीक आहे, आपण पाहिलं होतं. आणि मग प्रथम फळाचा सण येत असतो. का प्रथम फळाचा सण येतो की जे मिसर देशामधले जे प्रथम होते ते मारून टाकण्यात आले, पण इस्रायलमधले जे फर्स्ट होते जन्मलेले त्यांचा परमेश्वराने बचाव केला. ज्यांचा परमेश्वराने बचाव केला ते सर्वजण परमेश्वराला ते अर्पण करायचे. अर्पण म्हणजे मारून नाही टाकायचे, परमेश्वराला द्यायचे. ते परमेश्वरासाठी वेगळे केलेले होते, ते आशीर्वादित केलेले होते. आणि म्हणून प्रथम फळाचा सण की परमेश्वराच्या समोर सादर करायचं. आणि त्याचबरोबर मग त्यांच्या जमिनीचं जे उपज असेल सर्व त्याच्यातली पण जे प्रथम फळ असेल ते देवाला द्यायचं. हा प्रथम फळाचा सण होता 50व्या दिवशी. आणि मग असं झाल्याच्या नंतर काय झालं बरं, प्रथम सगळे मेल्याच्या नंतर तिकडच्या मिसरच्या लोकांनी बोलले आमचं सोनं नाणं सगळं घेऊन जा, पण तुम्ही तात्काळ बाहेर निघा. आणि मग इस्रायल लोकांची तिथून सुटका झाली त्यांच्या सर्व गोष्टींच्या घेऊन. आणि मग ते गेले पुढं. फारोनी परत सैन्य पाठवलं मागून. पुढं लाल समुद्र होता, मागं फारोचं सैन्य होतं. परत घाबरले, परंतु परमेश्वरांनी समुद्रातून मार्ग काढला. ज्या समुद्रातून मार्ग त्यांनी निर्माण केला त्या समुद्रातून इस्रायल लोक चालत पार गेले. आणि मिस्री लोकांना वाटलं, इजिप्शियन्सला वाटलं चला आपण पण आता ह्यांच्या मागं जाऊ. आणि इस्रायल लोक तर चालत होते आणि हे तर ह्यांच्या
रथांमधून आले होते, ह्यांचे रथ आणि घोडे घेऊन आले होते आणि त्यांच्या मागं गेले आणि परमेश्वराने काय केलं, जसे इस्रायल लोक कोरड्या भूमीवर पोचले तो समुद्राचं पाणी पूर्ववत झालं आणि जे सर्व फारोचं सैन्य आहे ते बुडून मेलं त्या ठिकाणामध्ये. असं करत हे ज्यावेळेस पुढे जंगलामध्ये पोचले इस्रायल लोक आणि मग त्याच्यानंतर सिनाय पर्वतावरती मोशे गेला होता आणि तो त्या ठिकाणामधून ज्यावेळेस देवाच्या आज्ञा त्याला प्राप्त झाला तो 50वा दिवस होता. त्या दिवशी इस्रायल लोकांना देवाच्या आज्ञा प्राप्त झाल्या त्या. मी त्याच्याबद्दल पुढच्या शनिवारी जास्त सांगणार आहे, मी इन शॉर्ट सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचा असा प्रवास सुरू झाला. आता आपल्यासाठी काय आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, की प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू सुद्धा वलांडन सणाच्या दिवशीच झाला होता. आपण पवित्र शास्त्रातून ऑलरेडी या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अनलिव्हन ब्रेड किंवा बेखमीर असणं, पापविरहित असणं, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा पापविरहित आणि परिपूर्ण व्यक्ती होता. त्याने कधीच पाप केलं नव्हतं, तो परिपूर्ण होता. आणि म्हणून जो बेखमीर भाकरीचा सण आहे की खमीर काढून टाकणं, खमीर विरहित असणं, ते सुद्धा त्याच्या जीवनात पूर्णत्वास गेलं. तो पापविरहित होता, तो शुद्ध आणि पवित्र होता, त्याने तसं जीवन जगलेलं आहे. त्याच्यानंतर प्रथम फळाचा जो सण आहे तर त्या दिवशी आपल्या सर्वांना माहिती आहे की पुनरुत्थानाचं प्रथम फळ जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचं पुनरुत्थित होणं. प्रथम फळाचा सण हा नेहमी शाबातचा दुसरा दिवस म्हणजे रविवारी असतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान सुद्धा रविवारीच झालेलं आहे आणि प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी झालेला आहे. आणि त्याने मारिया सुद्धा त्या ठिकाणात गेली होती, तेव्हा प्रभू बोलला स्पर्श करू नको मला, आता प्रभू मला स्वतःला पित्यासमोर सादर करायचं आहे, तिला सांगितलं. त्याने स्वतःला पण प्रथम फळ म्हणून त्याच्या समोर सादर केलं, कारण तो पुनरुत्थानाचं प्रथम फळ आहे. मेलेल्यातून उठणे आणि पुनरुत्थित होणे याच्यात फार फरक आहे. मेलेल्यातून अनेक उठवण्यात आले. येशू ख्रिस्तानी सुद्धा चमत्कार केले, जुन्या करारात झाले. याईराची कन्या, लाजरस, नाईन गावच्या विधवेचा मुलगा, अनेक लोक मेलेल्यातून उठले, परंतु ते काही वर्ष जीवन जगले नॉर्मल आणि ते पुन्हा मेलेले आहेत. आज त्यापैकी कोणीच जिवंत नाही. जितके मेलेल्यातून उठवले होते ते परत एकदा मेलेले आहेत, कारण ते फक्त मेलेल्यातून उठवले गेले होते. परंतु पुनरुत्थित फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुनरुत्थानाचा अर्थ एकदा मेल्यावरती त्या मृत्यूवरती विजय मिळवून त्या मृत्यूमधून पुन्हा उठल्यानंतर त्या व्यक्तीला परत कधीच मरण येत नाही. सर्व काळासाठी ती व्यक्ती पुन्हा जिवंत राहते, त्याला पुनरुत्थान म्हणतात. आणि ते पुनरुत्थानाचं प्रथम फळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि देवाचं वचन सांगतं की जितके आपण मागच्याच वेळेस हे वचन वाचलं होतं मागच्या शनिवारी, की ख्रिस्तामध्ये जितके झोपी गेलेले आहेत त्यांना तीच आशा आहे की आद्य ध्वनी होईल आणि तुतऱ्यांचा नाद होईल आणि जितके ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते प्रथम उठवले जातील. कलसेकरासमधून आपण हे वचन वाचलं होतं की आपल्याला देखील आशा आहे की आपण जर प्रभू येण्याच्या अगोदर आपल्या विश्वासणाऱ्या बहीण भावांपैकी जे पण कोणी प्रभूमध्ये मृत्यू पावतील त्या प्रत्येक व्यक्तीला पुनरुत्थानाची खात्री आहे की तो व्यक्ती परत उठवला जाणार आहे सार्वकालिक प्रभू बरोबर राहण्यासाठी. आणि हा पुनरुत्थानाचा सण आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा सुद्धा प्रथम फळ आहे पुनरुत्थानाचा आणि त्याच दिवशी त्याचं पुनरुत्थान झालं होतं. त्याच्यानंतर पेंटिकॉस्टचा सण येतो. प्रेषित 2 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं मी जातो आणि मी तुम्हासाठी कैवारी असा आत्मा पाठवतो. प्रेषित 1:8 मध्ये पण म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हास प्राप्त होईल. आणि प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय जर आपण वाचला तर त्या दिवशी त्या ठिकाणामध्ये 50व्या सणाचाच दिवस होता आणि त्यामुळे यरुशलेमेमध्ये खूप गर्दी होती, कारण सण साजरा करायला सगळे लोक आले होते जे इस्रायलचे नियम होते त्याच्यानुसार. आणि अनेक लोक त्या ठिकाणात होते आणि त्यावेळेस त्या लोकांना जी मंडळी आहे नवीन कराराची, ज्यांना अन्य भाषा बोलण्याचं दान आहे, त्यांना 50व्या सणाच्या दिवशी पवित्र आत्मा मिळालेला आहे. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर धन्यवाद ईश्वर. आणि त्याच्यानंतर
जे 3 महिने आहे ते चर्च एज ज्याला आपण म्हणतो, मंडळीचं स्थापना झाली आणि मंडळीचं जे युग आहे त्याची सुरुवात झाली. कारण प्रेषित 2मध्ये जर आपण वाचलं तर त्या ठिकाणामध्ये पवित्र आत्मा ज्यावेळेस उतरून आला आणि मग लोक आश्चर्यचकित झाले, निरनिराळ्या भाषा आणि आपापल्या भाषा त्यांनी ऐकल्या आणि अनेक गोष्टी झाल्या. आणि त्या ठिकाणामध्ये मग पेत्र उभा राहिला आणि त्याने सर्वात पहिलं भाषण केलं पेत्राने त्या ठिकाणामध्ये आणि मंडळीमध्ये 3000 लोकांची एका दिवसात भर पडली. आणि तसंच ते कार्य अख्ख्या प्रेषितांच्या कृत्यांमध्ये अखंड चालू राहिलं. प्रेषितांची कृत्याचं पुस्तक जर वाचलं तुम्ही तर कळेल की त्या पुस्तकाला समाप्ती असं लिहिलेलं नाहीये, कारण ते पुस्तक अखंड चालू आहे. आजच्या काळात सुद्धा देव आपल्याला पण त्याचे शिष्य आणि प्रेषित म्हणून नेमत आहे. आपल्याद्वारे सुद्धा तेच कार्य करून घेत आहे जे त्याने अभिवचन दिलेलं आहे. अनेकांच्या जीवनात आपल्याद्वारे कार्य करत आहे. अनेक मंडळांची स्थापना युगानुयुगापासून घडत आहे आणि म्हणून हे कार्य जे आहे हे अखंड चालू राहत आहे. मंडळीचं कार्य आहे. आणि मग त्याच्यानंतर जे ट्रम्पेट्स जे वाजवायचे आहे, जे तुतारे किंवा रणशिंगाचा जो दिवस आहे तो आपल्यासाठी काय आहे की प्रभूचा येण्याचा दिवस जो आहे, गॅदरिंग ऑफ द चर्च, ज्याला सगळे लोक रॅप्चर वर्ड म्हणतात नाही का. पवित्र शास्त्रात रॅप्चर वर्ड ॲक्च्युली नाही आहे. मंडळीचं उचललं जाणं, हरपॅझो हा वर्ड आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेला आणि ज्याची आपण सगळेजण उत्कटतेने वाट पाहत आहोत की कधी आमचा प्रभू प्रगट होईल आणि कधी आम्हाला घेऊन जाणार आहे, कधी त्याच्या मंडळीला घेऊन जाणार आहे. आपण आता त्या दिवसाची उत्कटपणे वाट पाहत आहोत. त्यावेळेस सुद्धा रणशिंग फुंकण्यात येणार आहे, तुताऱ्यांचा नाद होणार आहे. जर कलसेकरासमधलं वचन आपण मगाशीच पाहिलं, ऐकलं आणि मागच्या वेळेस सुद्धा पाहिलेलं आहे. आद्यध्वनी दिव्यदूतांचा आणि तुताऱ्यांचा नाद होईल आणि त्यावेळेस प्रभू प्रगट होईल म्हटलेला आहे. आणि तुताऱ्यांचा सण, गॅदरिंग ऑफ द चर्च. आणि त्याच्यानंतर मंडळीचं उचललं जाण्याच्या नंतर काय होणार आहे, प्रगटीकरणाच्या पुस्तकानुसार 3.5 वर्ष संकटाचा काळ आणि 3.5 वर्ष महासंकटाचा काळ, असा 7 वर्षांचा काळ ह्या जगावरती येणार आहे मंडळी उचलली गेल्यानंतर. त्यावेळेस खोटा संदेष्टा, ख्रिस्तविरोधी आणि ते बीस्ट जो आहे, इमेज ऑफ द बीस्ट म्हणजे श्वापदाची जी प्रतिमा आहे, त्याच्याद्वारे जगात अनेक गोष्टी घडणार आहे. याच्यावरती मी ऑलरेडी टीचिंग घेतलेले आहेत पूर्णपणे, एक पूर्ण सेशन घेतलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. पण तो मोठ्या संकटाचा काळ असणार आहे. 666 शिक्का ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस घडणार आहे. अधिक प्रमाणामध्ये मोठा पश्चाताप करावा लागणार आहे लोकांना. पवित्र आत्मा आणि मंडळी नसणार आहे पृथ्वीवरती. कृपेचा काळ संपलेला असणार आहे. एकच मार्ग राहणार आहे, रक्तसाक्षी होणे. श्वापदाचं चिन्ह 666 न घेता जो व्यक्ती राहील त्याला ते लोक मारून टाकणार आणि त्या व्यक्तीला एक मोठा पश्चाताप करून सरते शेवटी परत संधी मिळणार आहे. त्या दिवशी प्रभूचं परत येणं होणार आहे की जितके लोक त्या महासंकटामधून टिकावून राहिले त्यांना सुद्धा तो घेणार आहे त्याच्यासोबत. याच्यामध्ये जास्ती करून इस्रायल जे राष्ट्र आहे, तिकडचे लोक जे आता प्रभूचा स्वीकार करत नाही, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून मान्यता दिलेली नाही अजूनपर्यंत, सगळेच नाही आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला मानणारे मसियानिक ज्यूज अनेक आहेत, ते तर मंडळीचा भाग आहे, मंडळी बरोबर ते उचलले जातील. पण जे बाकीचे असतील त्यांना त्यावेळेस ह्या गोष्टी सत्यता समजणार आहे आणि तिथं जास्त त्यांच्यासाठीचे ते जास्त दिवस आहेत आणि बाकीच्या लोकांसाठी थोड्या प्रमाणात कृपा असणार आहे. आणि अशा प्रकाराने तेव्हा प्रभूचं परत येणं, जो डे ऑफ अटॉर्नमेंट आहे, जो पश्चातापाचा, प्रायश्चित्ताचा काहीतरी किंमत मोजून देण्याचा दिवस आहे. की आत्ता कसं सहजासहजी सगळं होतं, सगळी किंमत प्रभू येशू ख्रिस्तानी मोजून दिलेली आहे. आपल्याला तर फक्त विश्वास ठेवून त्याच्या वचनानुसार चालून कृती करायची आहे. पण आपण किंमत मोजून नाही देते काहीच त्याच्यासाठी, उलट आपण दुर्लक्ष करत आहोत. पण तेव्हा संकटाच्या काळामध्ये अनेक हाल अपेष्टा होऊन स्वतःचं रक्त सांडूनच किंमत मोजून द्यावी लागणार आहे. प्रायश्चित्ताचा दिवस, त्या व्यक्तींना परत संधी मिळणार आहे. आणि मग त्याच्यानंतर येतो की फीस्ट ऑफ टॅबरनॅकल्स किंवा मंडपाचा सण जो आहे 7 दिवसांसाठी त्या मंडपामध्ये, तो आहे
मिलेनियम, ज्याला ह्याच्यामध्ये एक सहस्त्र वर्ष, 1000 वर्ष जे म्हटलेले आहे प्रगटीकरणामध्ये, की प्रभू बरोबर सर्वजण आपण जे आहे त्याचे लोक ते प्रभू बरोबर 1000 वर्षांसाठी राहणार आहोत. याचं कॅल्क्युलेशन पण तुम्हाला सांगितलं होतं, 6000 वर्ष आणि 1000 वर्ष, 6 दिवस आणि 1 दिवस. ते शाबातशी पण रिलेटेड आहे आणि ते मंडपाच्या सणाशी पण रिलेटेड आहे. कसं रिलेटेड आहे त्या सणाच्या दिवशी आपण हे जास्त इन डिटेल पाहणार आहोत, त्या सणांच्या दिवशी. परंतु ही गोष्ट बघा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सुद्धा ह्या सणांचं पूर्ण होणार आहे. आता पहिले 3 सण जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तात पूर्ण झाले. चौथा सण जो आहे डे ऑफ पेंटिकॉस्टचा, तो कंटिन्यूस चालूच आहे अजून. 50व्या दिवशी खरोखरचा पवित्र आत्मा आला होता आणि आज सुद्धा आपण ज्या वेळेस प्रभूला हाक मारतो त्यावेळेस आपल्या सर्वांना पवित्र आत्मा मिळतो ना सर्वांना, आजच्या काळात पण मिळतो. तो सण अजूनपर्यंत चालू आहे. आता आपण सगळे वाट पाहत आहोत उतार्यांच्या सणाची, प्रभूच्या येण्याची. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय आहे त्या गोष्टी, की सर्वात पहिलं म्हणजे वलांडनाचा सण जो आहे, कोकऱ्याचं रक्त लावलं, त्याच्या रक्ताच्या आश्रयाला जे आले, त्याच्यानंतर त्यांना त्या कोकऱ्याचं वलांडनाचं पहिलं भोजन जे होतं, कोकऱ्याचं मांस खाण्याच्या बद्दलच्या गोष्टी. आपल्या वैयक्तिक जीवनासाठी हे आहे की आपल्याला येशूचं रक्त तेव्हाच मिळतं ज्यावेळेस आपण खरा पश्चाताप करतो. म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनात आपल्या तारणाचा जो दिवस आहे तो आत्मिकरित्या आपला वलांडन सण आहे. त्यावेळेस तो देवाचा कोकरा जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं जे रक्त आहे ते आपल्या शरीरावर, जीवावर, आत्म्यावरती लावण्यात येतं, आपल्याला धुवून शुद्ध करण्यात येतं आणि त्या रक्तामुळं सर्व पापापासून जो सार्वकालिक मृत्यू आहे त्याच्यापासून आपला बचाव होतो, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळत असतं. त्याच्यानंतर काय आहे बरं, बेखमीर भाकर म्हणजे खमीर काढून टाकणं, म्हणजे पाप काढून टाकणं आपल्या जीवनातलं. आपण दररोजच्या दिवसामध्ये आत्मपरीक्षण, आपल्याला माहिती आहे आपण हे शिक्षण रोज घेतो, ह्याच्याबद्दल बोलायची गरज नाही, की दररोजच्या दिवशी आपण आत्मपरीक्षण करून आपल्या जीवनातून प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाकत असतो. आणि त्याच्यानंतर प्रथम फळांचा जो सण आहे, की देवाच्या समोर पुनरुत्थानाचा तो प्रथम फळ आहे प्रभू येशू ख्रिस्त, स्वतःला सादर करणं. आपल्यासाठी काय बरं चिन्ह, प्रभूचं मारलं जाणं, त्याचं पुरलं जाणं आणि त्याच्यामध्ये पुनरुत्थित होणं. हे आपल्यासाठी कुठली कृती दाखवतं, पाण्याचा बाप्तिस्मा. पाण्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस आपण ते शिक्षण देतो आणि सांगतो, सर्वांना माहिती आहे ज्यांचा पाण्याचा बाप्तिस्मा झालाय, की आपण त्या पाण्यात जाणं आणि त्या पाण्यातून बाहेर येणं म्हणजे प्रभू बरोबर आपल्या सर्व जे जुनं जीवन आहे त्याला मेलं जाणं आणि त्या पाण्यामध्ये जसं काय ते पुरण्यात आलेचे जे दिवस होते, आपलं पाप त्या ठिकाणात पुरण्यात येणं आणि पाण्यातून बाहेर येणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन घेऊन पुनरुत्थित होणं. कळत आहे? पश्चाताप करणं, आपल्या जीवनातून पाप दूर करणं आणि विश्वासाच्या द्वारे बाप्तिस्मा घेणं, हे पहिले 3 सण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आत्मिकरित्याचं सांगत आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. मी एक्सप्लेन करायला लागले तर 3-4 तास बडबडतच बसेल मी या गोष्टी, पण मी खूप शॉर्टमध्ये सांगत आहे. हळूहळू येणाऱ्या दिवसांमध्ये एक विषय घेऊन त्याच्यावरती खुलासेवार खूप सगळे वचनांचे रेफरन्स घेऊन आपण चर्चा करणार आहोत. आज मी सगळा फक्त आराखडा सांगत आहे की तो तुम्ही लक्षात ठेवा आणि आपण त्याच्यानुसार येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक अभ्यास करणार आहोत. 50व्या सणाचा दिवस आपल्या जीवनासाठी कुठला आहे? पवित्र आत्मा ज्या दिवशी मिळतो, अन्य भाषेचं दान मिळतं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. हे काय सांगण्याची आणि एक्सप्लेनेशनची पण गरज आहे असं मला वाटत नाही. आपल्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर तुताऱ्यांचा सण, मंडळी वाट पाहती, आपण वाट पाहतो हे आहे, पण आपल्या जीवनात काय आहे? तुताऱ्यांचा सण ते म्हणजे त्याच्या वचनाची, देवाचं येणारं राज्य आहे आणि पश्चातापाची घोषणा करणं आपल्या जीवनाच्या द्वारे. आपल्याला तारण झालं आणि पापाची जाणीव झाली, पश्चाताप झाला, बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्मा मिळाला, घेऊन सगळ्याचं लोणचं घालायचंय का? नाही.
त्याचा काहीतरी उपयोग तर करायचा आहे ना. कशासाठी केलं हे देवाने? की त्याच्याद्वारे आपण ह्या सर्व गोष्टी, आता पवित्र आत्म्याचं पण सामर्थ्य मिळालंय, आता आपण शांत बसू नये, तर त्याच्या नावाची घोषणा करत राहावं, ते रणशिंग फुंकत राहावं आणि त्याच्याबद्दल लोकांना जागृतीचा इशारा देत राहावं की पश्चाताप करा, परमेश्वराचं राज्य जवळ झालं आहे. शुभ वर्तमान सांगत राहावं, त्याच्या नावाची साक्ष सांगत राहावं. हे घोषणा करण्याचं जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आहे. त्याच्यानंतर प्रायश्चित्ताचा दिवस म्हणजे काय? की आपल्या जीवनात सुद्धा जरीही आपल्या पापांची क्षमा झाली, सगळं झालं, पण आपल्या आवडीची काहीतरी पापं आहेत ज्यांच्यावरती आपल्याला अजून विजय मिळवायचा बाकी आहे. आपण एकीकडं सेवा सुद्धा करत आहोत, एकीकडं आपल्या जीवनामध्ये सुद्धा अधिक आणि अधिक शुद्धतेचं आणि पवित्रतेचं कार्य सुरू केलेलं आहे. त्याच्यासाठी आपण आपला वेळ, आपल्या गोष्टी, आपले आवडणारे पाप यांच्या सगळ्यांचा त्याग करत आहे आणि अधिक शुद्धता आणि पवित्रता मिळवत आहे. हा आपल्यासाठी प्रायश्चित्ताचा दिवस आहे. आणि एका विश्वासणाऱ्या व्यक्तीचा प्रवास सांगत आहे मी जीवनाचा. आणि मंडपाचा सण म्हणजे काय आहे? की प्रभू बरोबर त्याच्या मंडपात वस्ती करणं, वैयक्तिक जीवनामध्ये दररोजच्या दिवशी परमेश्वराच्या समक्षतेत बसणं, त्याच्या सानिध्यात बसणं, ही गोष्ट आहे. आणि त्याच्याच बरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळीशी जोडलं जाणं. मंडपाचा सण जो आहे तो एका व्यक्तीसाठीचा नाहीये. सगळे सण आहे तिथं सगळ्यांनी एकत्रित मिळून करायचे आहेत सण. देवाचे जे दिवस आहेत नेमलेले, शाबात असू द्या का सगळे सण असू द्या, शाबात वर्ष असू द्या का योबेल वर्ष असू द्या, काही असू द्या, जे परमेश्वराने आज्ञा दिलेले आहे ते एकट्या व्यक्तीने अति धार्मिक होऊन स्वतःच्या घरात बसून काही करायचं नाहीये. सर्वांनी एकत्रितरित्या येऊन करायचं आहे. हे एक नवीन विश्वासणारा जो प्रभू मधला व्यक्ती, तारण पावलेला व्यक्ती आहे आणि ज्या व्यक्तीचा पाण्याने बाप्तिस्मा झाला, ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे, जो व्यक्ती सेवा करू इच्छित आहे किंवा सेवा करत आहे, जो स्वतःच्या जीवनाचं अधिक शुद्धीकरण करत आहे, तो व्यक्ती मंडळीशी जोडला गेलेला असणं आणि मंडळी बरोबर कार्य करणारा असणं, हे आपल्याला मंडपाचा सण ह्याच्याद्वारे कळतं. आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगत आहे. एकटं धावल्याने अनेक हल्ले होतात. खूप वर्षांची सेवेमध्ये अनेक उदाहरणं आमच्या समोर आहेत. आम्हाला माहिती आहे की सुरुवातीला आपण एकटे खूप पेटलेले असतो. प्रभूपासूनचा तर अग्नी सामर्थ्य असतं, पण प्रभू कधी मंडळीला सोडून स्वतः एकटे सेवा करा कधीच सांगत नाही. ते देवाचं वचनच नाही. आणि म्हणून एकटं एकटं धावण्याचा अभिषेक परमेश्वरापासून कधीच मिळत नाही. माझा ऐकायला आवडत नसेल पण सत्य आहे ते. एकटं धावण्याचा अभिषेक प्रभूपासून मिळत नाही. आणि मग आपण तसं धावतो, पण लक्षात ठेवा खूप सारे लाकडं एकत्र जाळले आणि एकटं लाकूड जाळलं याच्यामध्ये फरक आहे. एकटं लाकूड कधीतरी विझूनच जातं, नाही तर लवकर लवकर जळून समाप्त होतं. पण जेव्हा खूप साऱ्या लाकडांची आपण शेकोटी पेटवतो, ते एकमेकांच्या सहाय्याने खूप अधिक तासांसाठी जळत राहतात. एखादं लाकूड विझलं तरी ते बाकीच्या लाकडांमुळे आपोआप पेट घेत असतं. ही प्रभूची योजना आहे. मंडळीची स्थापना ही कुठला धर्म, पंथ आणि कुठले लोक आणि कोणी धर्मसंस्थापक कोणीच नाही केली आहे, ती प्रभूनी केलेली आहे प्रिया. आणि म्हणून जो प्रभूच्या आज्ञा पाळतो तो मंडळीशी जोडला जातो. जो प्रभूच्या आज्ञा पाळतो तो मंडळीच्या अधीन असतो. जो प्रभूवर प्रीती करतो तो मंडळीवरती देखील प्रीती करतो. एकटं धावू नका, त्याच्यात खूप धोके आहेत. कोणी एवढा परिपूर्ण नाहीये, कोणात एवढं सामर्थ्य नाहीये. सैतान फसवायला आणि हल्ला करायला टपलेला आहे. आपण फार वाईट दिवसांमध्ये जगत आहोत. जग अंधकाराने ग्रासलं गेलेलं आहे. प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. म्हणून अनेक जे आपले बहीण भाऊ आहे प्रभू मधले, त्याचं जे कुटुंब, त्या मंडपामध्ये त्याने ज्या जितक्या लोकांना आपल्या सोबत ठेवलेलं आहे त्यांच्याशी जोडले जा. ज्या व्यक्तीने हे रहस्य समजून घेऊन त्याचा स्वीकार केलेला आहे, त्या व्यक्तीचा प्रभू फार मोठ्या रीतीने उपयोग करत आहे प्रियानो, आणि करणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. कारण त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या लोकांमध्ये
एकत्रित येण्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आशीर्वाद मिळतात, आपल्याला नवीन असा अभिषेक मिळत असतो, आपली सेवा जी आहे ती प्रज्वलित होत असते. या गोष्टी समजून घ्या. आपण आज इथे थांबूयात. आपण पुढच्या शनिवारी आणि आणखी पुष्कळ गोष्टी ज्या आहेत त्या देवाच्या वचनातून पाहणार आणि शिकणार आहोत. 2 मिनिटं मला व्हिडिओ बंद करायचा.